अतिशय महत्त्वाच्या 30 किचन टिप्स। नंबर 1, अंड्याला वरून तेल लावले तर अंडी जास्त दिवस टिकतात। नंबर 2, जर उलटीचा त्रास होत असेल तर एक छोटा आल्याचा तुकडा चावून खा। आलं पचन सुधारते आणि त्याच्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे उलटी थांबते। नंबर 3, मध कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण त्यामध्ये असलेल्या नैसर्गिक एन्झाईम्स थंड हवेमुळे निष्क्रिय होतात आणि मधाचा गोडवा आणि गुणवत्ता कमी होते। नंबर 4, लोणी काढताना तूप थंड होत आल्यावर भांडे पटकन थंड पाण्यात ठेवावे। खाली गाळ चिटकत नाही व भांडे साफ करणे सोपे जाते। नंबर 5, लोणी कढवताना त्यात 1 चमचा रिफाइंड तेल टाकल्यास तूप अजिबात जळत नाही व बेरीज सहज सुटते। नंबर 6, लसूण सोलताना काड्या फेकण्याऐवजी मूग डाळ, चना डाळ किंवा इतर डाळीमध्ये ठेवल्यास डाळीचे किडीपासून संरक्षण होऊ शकते। नंबर 7, सुकी तमालपत्र बारीक करून पावडर बनवा आणि दिवसातून 2 ते 3 वेळा दात घासल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होतो आणि ते सुंदर दिसतात। नंबर 8, उडदाचे पापड भाजून घ्यायचे असतील तर खूप पातळ लाटू नयेत, कारण भाजताना पापड लवकर जळतो। नंबर 9, पुरणपोळी तव्यावर टाकल्यावर वारंवार उलटू नये। एका बाजूने टाकून फुगून आली की उलटून दुसऱ्या बाजूने भाजावी। वारंवार उलटल्याने पोळ्या मोडतात। नंबर 10, उडदाचे पापड हलके होण्यासाठी उडदाची डाळ दळताना किलोला पावशेर या प्रमाणात साबुदाणा घालावा। पापड खूप हलके आणि चविष्ट होतात। नंबर 11, टरबूज खरेदी करताना लक्षात ठेवा की त्याच्या खालच्या भागात पिवळा डाग जितका मोठा आणि गडद असेल तितकाच तो गोड आणि चांगला पिकलेला असतो। नंबर 12, जास्त चहा प्यायल्याने काय होते? पहिलं, ॲसिडिटी, दुसरा ब्लड प्रेशर, तिसरा अस्वस्थता, चौथा पिंपल्स आणि 5वा कमकुवत हाडे। नंबर 13, भाजीसाठी कांदा टोमॅटोची पेस्ट जर बनवलेली नसेल तर अशा वेळेला तेलात थोडं बेसन भाजून घातले तर ग्रेव्ही दाटसर होते आणि चवसुद्धा खूप छान लागते। नंबर 14, जर तुम्ही दररोज 30 मिनिटे दोरीने उडी मारली तर 200 ते 300 कॅलरीज बर्न होण्यास मदत होते। त्यामुळे तुम्ही एका महिन्यात 7 ते 10 किलो वजन कमी करू शकतात। नंबर 15, जर तुम्हाला कोणत्याही कारणाने झोप येत नसेल तर रात्रीच्या जेवणानंतर झोपण्याच्या अर्धा तास आधी हळदीचे दूध प्या। हळदीचे दूध पिल्याने तुम्हाला शांत झोप लागेल। नंबर 16, मुलांना नुसती चपाती खायला नकोशी वाटते। अशा वेळेला पिठात मॅगी मसाला घालून पीठ मळावे। अशी चपाती बनवून दिली तर चपातीची चव छान लागते, यामुळे मुलं आवडीने खातील। नंबर 17, डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं पाणी 1 ग्लास पिऊन टाका। याने डोकेदुखी लगेच थांबते। नंबर 18, दाताला कीड लागल्यामुळे ठणकत असतील तर दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंग तेल असेल तर कापसाला लावून तो कापूस दाताखाली ठेवा। यामुळे दात दुखणे ताबडतोब थांबेल। नंबर 19, कंबरदुखीवर शेंगदाणे, गूळ, डिंक आणि मेथी यापासून बनवलेले लाडू खावेत। यामुळे सांधे मजबूत होतात आणि कमरेलाही बळ मिळते। नंबर 20, मधुमेहावर दालचिनी पावडर खूप प्रभावी आहे। ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कुठल्याही स्वरूपात दालचिनीचा तुकडा रोज खाल्ला पाहिजे। नंबर 21, जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते। नंबर 22, उपाशीपोटी भिजवलेले हरभरे, भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पायांची ताकद वाढते। तसेच तुमची स्मरणशक्तीसुद्धा कमकुवत होत नाही आणि स्मरणशक्ती कमकुवत होणार नाही। नंबर 23, रोज जेवताना कच्चा कांदा आणि बीट खावे, यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो। नंबर 24, 1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते। नंबर 25, तुम्हाला मधुमेह असेल किंवा भविष्यात होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच ज्वारीची भाकरी खाणे सुरू करा, कारण ही भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते। नंबर 26, आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत राहते। तसेच त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होऊन भूकसुद्धा वाढते। नंबर 27, लहान मुलांना उचकी लागल्यास गूळ खायला द्यावे, याने गुचकी बंद होते। नंबर 28, गवती चहापत्तीची वाफ घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो। नंबर 29, तुमच्या जीवनात आले आणि ओव्याचे सेवन करा, यामुळे शरीर दुखणे थांबते तसेच गॅससारख्या समस्या होणार नाही। नंबर 30,
तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, नाहीतर तुमचे वजन वाढते आणि चेहऱ्यावरही पिंपल्स येऊ लागतात. तर आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.